नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय शासनाने झाल्याच्यात काय म्हटलेलं आहे, निवृत्ती वेतनासाठी बँकेत संयुक्त बचत खाते उघडल्यानंतर निवृत्ती वेतनधारकांनी अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार कार्यालयास भरून द्यावयाचे शपथपत्र मुद्रांक पेपरऐवजी साध्या पेपरवर घेण्याबाबत निवृत्तीवेतनधारकांनी निवृत्तीवेतनासाठी बँकेत संयुक्त बचत खाते उघडलेले असल्यास उपरोक्त नमूद क्रमांक 3 अन्वये त्यांच्याकडून ₹100च्या जनरल स्टॅम्प पेपरवर शपथपत्र घेण्यात येत होते। उपरोक्त नमूद क्रमांक 6 अन्वये महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमचे परिशिष्ट क्रमांक 1 मधील अनुच्छेदामध्ये सुधारणा करण्यात आली असून ₹100 ऐवजी 500 मुद्रांक शुल्क निश्चित करण्यात आले। तसेच क्रमांक 7 अन्वये शासकीय कार्यालयामध्ये दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुद्रांक शुल्क माफ करण्यात आल्याचं नमूद केलेलं आहे। यास्तव निवृत्तीवेतनधारकांनी बँकेत संयुक्त खाते उघडल्यानंतर सादर करायचे शपथपत्र स्टॅम्प पेपरऐवजी घेण्याची अट रद्द करणे ही बाब शासनाची विचारधीन होती। त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे। शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले असल्याने संदर्भ क्रमांक 4 वरील दिनांक 19 जून 2013 रोजीचा शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे। निवृत्तीवेतनासाठी बँकेत संयुक्त खाते उघडण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी ₹100च्या स्टॅम्प पेपरऐवजी साध्या पेपरवर शपथपत्र भरून अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व राज्यातील सर्व कोषागार कार्यालयामध्ये सादर करण्यास दिनांक 1 ऑगस्ट 2024 पासून मान्यता देण्यात येत आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।